चला तर मैत्रिणींनो, आज आपण वांग्यापासून तयार होणारी आणखीन एक छान अशी रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथे वांगी घेतली आहेत मी मोठी, याला जळगावी वांगी अशी म्हणतात. तर ही स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि ही म्हणजे तव्यावर चुलीवर वगैरे आपण भाजतो त्या प्रकारे न करता ही वेगळ्या प्रकारे भरीत कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. वांगी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहेत, धुवून पुसून घेतली आहेत आणि आता मी ह्याचे छोटे छोटे काप करते. म्हणजे मीडियम साईजचे काप करायचे व्यवस्थित, म्हणजे कापल्याच्या नंतर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये कीड वगैरे आहे की नाही. तर इथे मी एक पॅन ठेवलाय, पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं 2 चमचे आणि ते सगळीकडे असं पसरवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या फोडी ज्या मी करून घेतल्या होत्या वांग्याच्या, त्या वांग्याच्या फोडी अशा व्यवस्थित छान अशा सेट करून घ्यायच्या. म्हणजे सगळीकडे आपल्याला इक्वली आपल्याला भाजलं गेलं पाहिजे ना वांग, म्हणून सगळीकडे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं अजून 1 चमचाभर असं तेल घालायचं, म्हणजे वरून देखील व्यवस्थित मऊ होतील. आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यावर एक झाकण ठेवायचं. एक 5-6 मिनिटाच्या नंतर झाकण काढून मध्ये मध्ये चेक करायचं की वांगं भाजलंय की नाही. कारण काय होतं, एकाच वेळेस एकाच जागी ठेवलं की मग ते एकाच बाजूने भाजलं जाईल. मग ते मध्ये मध्ये परतायचं, आपण वरखाली करायचं.